बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि आता सत्ता स्थापनेच्या दिशेने महायुती पावलं टाकत आहे. अशातच आता महायुतीत देखील खटके पडल्याचं सध्या समोर येत आहे. आज सकाळी समाधान सरवणकर यांनी केलेले आरोप असतील, त्याचसोबतच भाजप नेत्यांनी दिल्लीत शिवसेनेबद्दल व्यक्त केलेली नाराजी असेल, या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल? शिवसेनेने मुंबईत जास्त जागा लढल्यामुळे महायुतीचा स्ट्राईक रेट कुठेतरी कमी झाल्याचा आरोप हा सध्या भाजपकडनं केला जातोय. भाजपने जे दिल्लीत अशी सांगितल्याची माहिती मिळते, काय नेमकी प्रतिक्रिया आहे? आम्ही मुंबईमध्ये 90 जागा जवळजवळ लढलो आणि त्याच्यातले 29 जागा आम्ही जिंकलेलो आहोत. म्हणजे आमचा स्ट्राईक रेट साधारण 32.22 आहे. आणि एक लक्षात घ्या, त्याच्यातल्या 11 जागा अशा आहेत की ज्या आम्ही 1000च्या पेक्षा जास्त कमी फरकाने हरलेलो आहोत. त्यामध्ये अगदी महत्त्वाचं सांगायचं झालं तर 121 वॉर्डमधल्या प्रतिमा खोपडे या तर केवळ 14 जागांनी पडलेल्या आहेत. त्यानंतर मनाली भंडारी आहेत, त्या 84 जागा मतांनी पडलेल्या आहेत. प्रिया सरवणकर ज्या 191 वॉर्ड म्हणजे दादरमधला वॉर्ड आहे, त्यांनी ते माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांच्या बरोबर ह्या पहिल्यांदा प्रिया सरवणकर लढल्यात आणि त्या फक्त 197 वोट्सने मागे पडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अश्विनी हांडे 128 वॉर्डमधल्या या 158 वॉर्ड मतांनी कमी पडलेत. तर असे अनेक आमचे वॉर्ड आहेत की जे अतिशय कमी वोट्सने आम्ही त्याच्यामध्ये मागे पडलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला असं काही म्हणता येणार नाही. जे काही आम्ही लढलेलो आहोत ते अति प्राणपणाने लढलेलो आहोत आणि असे आरोप हे महानगर इलेक्शन्स नंतर होत असतात आणि त्याची दखल दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जरूर घेतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील. परंतु असं काही नाही आहे की आम्ही जागा कमी म्हणजे जागा आम्ही कमी जिंकलो. नक्कीच आमची जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा हा आकडा नक्कीच कमी आहे, पण तरीही हे करताना आमची सर्वजण अतिशय प्राणपणाने लढले हे मी नक्की नमूद करू इच्छिते. पण ह्या कुठेतरी हा बहुमताचा आकडा गाठता नाही आला. कुठेतरी एक महायुतीला एक निसटत आपण म्हणू शकतो. भाजपला इतके आमदार नगरसेवक निवडून आले, मात्र कुठेतरी एक बहुमताचा आकडा गाठता नाही आला. याचं कुठेतरी खापर तुमच्यावर फोडलं जाते? नाही, बघा, बहुमताचा आकडा हा 227 नगरसेवक आहेत, बहुमताचा आकडा हा 114 आहे आणि आपल्याकडे 117 नगरसेवक आहेत. तर मला असं वाटतं आम्ही ऑलरेडी बहुमत गाठलेलं आहे. दोन्ही पार्टीने मिळून 117 हा आकडा गाठलेला आहे. त्याच्यामुळे बहुमतापेक्षा उलट थोडेसे 2-3 नगरसेवक आमच्याकडे जास्तच आहे. त्याच्यामुळे असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. नक्कीच आज समाधान सरवणकर यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांचं म्हणणं असं आहे की ते ज्या प्रभागातून लढले तिथल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रचार केला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तिथल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्हॉट्सअप मेसेज फिरवले की मतदान करू नका, असं त्यांचा आरोप आहे. कसं बघते या सगळीकडे? बघ, मी तुम्हाला ते सांगितलं की एकदा निवडणूक झाल्यानंतर असे आरोप होतात अनेक वेळेला आणि या आरोपांमध्ये काही खरं आहे का किंवा हे आरोप कितपत योग्य आहेत याची दखल हे दोन्ही पक्षाचे मुख्य वरिष्ठ नेते हे जरूर घेतील आणि तसं काही असेल तर नक्कीच आम्ही याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा त्यांना विनंती जरूर करू शकतो. तुम्ही तुमचे जे नगरसेवक निवडून आले त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं, त्यावरून देखील भाजपचं स्थानिक नेतृत्व आणि त्याबाबतचा रिपोर्ट हा केंद्रात पाठवल्याची माहिती मिळते. त्यावरून देखील भाजपचे वरिष्ठ नेतृत्व नाराज असल्याची चर्चा माहिती मिळते. कसं बघता येईल? आमचा पक्ष हा म्हणजे शिंदे साहेब या पक्षाचे मुख्य नेते झाल्यानंतर जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष या पक्षाला झालेले आहेत. या पक्षामध्ये बरीच जण नवीन आहेत. त्यामुळे आमचे जे मुंबईचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी बरेचसे नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना याची काहीच जाणीव नाही आहे की कशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये कायदे आहेत, कशा पद्धतीने महानगरपालिकेचं कामकाज चालतं. त्यामुळे आता जे तुम्ही बघताय तर जे आम्ही एकत्र मिळून जे महापौर आमचा येणार आहे त्यानंतर मला असं वाटतं की समोर विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षामध्ये सुद्धा त्यांच्याबरोबर डील करताना कशा पद्धतीने डील केलं पाहिजे, कशा पद्धतीने महानगरपालिकेत आपले मुद्दे मांडले पाहिजे या संदर्भात त्यांना 2 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर माननीय शिंदेसाहेबांनी तिथे ठेवलं होतं. स्वतः शिंदेसाहेब त्यांना भेटायला आले, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांचं कौतुकसुद्धा केलं. तर मला असं वाटतं की नवीन लोक आहेत ते एकत्र येणं, त्यांना एकत्रित चर्चा करणं आणि एकमेकांना जाणून घेणं आणि त्याच पद्धतीने कशा पद्धतीने कामकाज चाललं पाहिजे यासाठी त्यांना 2 दिवसाचं लेक्चर्स ठेवलेले, वेगवेगळ्या लोकांचे आम्ही जे काही फॅकल्टीज होते त्यांचे लेक्चर्स ठेवलेले. तर असं काही म्हणता येणार नाही आणि आज ते सकाळी घरी गेलेले आहेत त्यांच्या. त्यासोबतच ताई, तुम्ही जे शिवसेनेकडे जे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, हा कुठेतरी भाजपवर दबाव तंत्राचा देखील एक कुठेतरी वापर असल्याचं म्हटलं गेलं आणि त्याबाबतचा रिपोर्ट देखील केंद्रात भाजपकडनं देण्यात आले अशी माहिती मिळते.
त्यामुळे कुठेतरी हा तुमच्याकडून भाजपवर दबाव तंत्राचा असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. बघा, आम्ही महायुती म्हणून इलेक्शनला सामोरं गेलं, महायुती म्हणून आम्हाला लोकांचा मॅन्डेट मिळाला आणि आम्ही महायुती म्हणूनच सत्तेवर येणार आहे. त्याच्यामुळे असे दबाव वगैरे टाकण्याची आम्हाला एकमेकांवर गरज नाही आहे. त्यांनाही कल्पना आहे की आमच्या पक्षामध्ये अनेक जण नवीन आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडं माहिती करून देणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी फक्त माध्यमांमध्ये उडत असतात आणि ते उडवणारी जे लोक आहेत जे सकाळी 9ला ओरडत असतात त्यांना आता काही कामधंदे राहिले नसल्यामुळे त्या अशा गोष्टी उडवत असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आमची महायुती अभेद्य आहे आणि फक्त असं नाही आहे की मुंबईतच आहे. जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून लढलोय तिथे तिथे आम्ही महायुती म्हणूनच सत्तेवर येणार आणि महायुती म्हणूनच लोकांची कामं करणार आहोत. धन्यवाद ताई. तर महायुती अभेद्य आहे. जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून लढलो तिथे तिथे महायुती म्हणूनच आम्ही सत्तेत येणार अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. कॅमेरामन निशांतसह कौस्तुभ खातू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.